आज मी तुमच्यासाठी KFC स्टाईल चिकन लॉलीपॉप ही रेसिपी घेऊन आली आहे। तर ही KFC स्टाईल चिकन लॉलीपॉप रेसिपी घरच्या घरी आपण कशी बनवू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला पाहूया। आता मी एका बाउलमध्ये 2 मोठे लेग पीस घेतलेत आणि 2 पीस पण घेतलेत। तर त्याला मॅरिनेट करण्यासाठी आपण काळी मिरी पावडर घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे। त्यात चिली पावडर टाकली आहे 1 चमचा आणि गार्लिक पावडर 1 चमचा टाकली आहे आणि जिंजर पावडर 1 चमचा टाकली आहे। ते सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याला व्यवस्थित मसाला लावून घेणार आहोत। आता त्यामध्येच आपण लिंबू पिळून घेतलाय आणि तो सर्व बाजूने लावून घेतलाय। आता ते आपण 5-7 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहोत। आता आपल्याला चिकन लॉलीपॉपच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला एक ओलं बॅटर आणि सुकं बॅटर लागणार आहे। तर ते ओलं बॅटर कसं बनवायचं ते दाखवते। त्यासाठी आपण 2 अंडी फोडून घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून आपण मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घेतली आहे। ती चांगली फेटून घेऊया। मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे। त्यामध्ये मी 1 चमचा मैदा घेतलाय, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय, तो मिक्स करून घेतलाय। आता ड्राय मिक्सरसाठी आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यावे लागेल आणि 4 टेबलस्पून मैदा घ्यावा लागेल आणि 1 टीस्पून आपण काळी मिरीची पावडर टाकली आहे। 1 टीस्पून आपण गार्लिक पावडर आणि जिंजर पावडर टाकली आहे आणि 1 टेबलस्पून आपण रेड चिली पावडर टाकली आहे आणि अर्धा टीस्पून आपण मीठ टाकले आणि अर्धा टीस्पून आपण बेकिंग पावडर टाकली आहे आणि कॉर्नफ्लेक्स बाजारात भेटतं ते आपण बारीक चुरून घेऊन त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लेक्सचे मिक्सचर सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं 1 चमचा पाणी लावून घ्या। 1 चमचाच पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लेक्सला ते मैदा आणि कॉर्नफ्लॉवर चिटकून राहतील। आणि आता आपण हे सगळं आपण लावून कसं घ्यायचं ते बघायचं आहे। आता चिकन लॉलीपॉप आपण 5-6 तास साईडला ठेवलं होतं फ्रीजमध्ये। आता ते काढून घेतलंय आणि आपण त्या सुक्या बॅटरमध्ये टाकलंय आणि आता वेट बॅटरमध्ये बुडवून घेतोय आणि परत सुक्यामध्ये टाकायचं आहे। याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे। 2दा सुक्या बॅटरमध्ये टाकायचं आणि एकदा वेटमध्ये टाकायचं आणि सगळं झाडून घ्यायचं आहे म्हणजे तेलात आपल्याला सुटणार नाही आणि मग गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। नंतर मीडियम गॅस करायची आहे आणि पलटून त्याला तळून घ्यायचं आहे। आपली गॅसची फ्लेम मीडियम आणि स्लोच ठेवायची आहे। बघा याप्रमाणे आपल्याला सोडताना गरम तेल पाहिजे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम करायची आहे। याप्रमाणे आपण चिकन लॉलीपॉप तयार करू शकतो। KFC स्टाईल चिकन लॉलीपॉप आपले तयार आहे। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।